नमस्कार मंडळी. मोठी चूक होऊ शकते. अक्षय तृतीय हा वर्षातील सर्वात शुभ दिवस मानला जातो. पण याच दिवशी काही राशींना जर एक छोटीशी चूक केली तर लक्ष्मी नाराज होऊ शकते. तुमची रास त्यात आहे का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण लक्षात ठेवा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय तुम्ही मिस कराल. म्हणून लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि सुरू करूया. अक्षय तृतीय गुपित जे फार कमी लोकांना माहीत आहे, तर त्या परिणामही दुर्लक्ष होऊ शकतो. म्हणूनच अक्षय तृतीय हा दिवस खूप शक्तिशाली आहे. योग्य वापर केला तर आयुष्य बदलू शकतं आणि चूक केली तर नुकसानही होऊ शकतं. यासाठी पुढे आपण पाहणार आहोत कोणत्या चुका अजिबात करू नयेत आणि कोणत्या राशींनी विशेष सावध राहावं. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढचा भाग तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कोणत्या चुका करू नयेत, कोणत्या चुका टाळाव्यात. तर नमस्कार मंडळी, स्वामी भक्तिशक्ती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, अक्षय तृतीय जितकी शुभ आहे तितकीच संवेदनशील पण आहे. या दिवशी केलेल्या छोट्या चुका मोठं नुकसान करू शकतात. म्हणून आता आपण पाहूया कोणकोणत्या चुका अक्षय तृतीयाच्या दिवशी अजिबात करू नये. चूक क्रमांक पहिला, घरात भांडण करणे. या दिवशी घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. लक्ष्मीला शांतता आणि प्रेम आवडतं. जर या दिवशी भांडण, राग, वाद झाले तर लक्ष्मीचा आशीर्वाद कमी होऊ शकतो. म्हणून शांत राहावा, वाद टाळा, नेहमीप्रमाणे चांगले वागा. पैशाचा अपमान करू नये. पैसे खाली फेकणे, पाय लावणे किंवा पाया घालवणे ही खूप मोठी चूक आहे. अक्षय तृतीय म्हणजे लक्ष्मीचा दिवस आणि लक्ष्मीचा अपमान केला तर आर्थिक अडचणी येऊ शकतात. म्हणून पैशाचा आदर करा, नीट ठेवा. चूक तिसरी, पूजा न करणे किंवा उशिरा करणे. या दिवशी पूजा करणे खूप महत्त्वाचं आहे. काही लोक म्हणतात वेळ नाही, पण हीच सर्वात मोठी चूक ठरते. योग्य वेळी श्रद्धेने पूजा केली तर फायदा होतो. वाईट विचार ठेवणे, मस्करी, द्वेष, नकारात्मक विचार हे सगळं तुमचं पुण्य कमी करणं. या दिवशी मन स्वच्छ आणि सकारात्मक ठेवा, कारण विचारसुद्धा ऊर्जा असते. अक्षय तृतीय म्हणजे दानाचा दिवस. तर तुम्ही या दिवशी काहीही दान केलं नाही तर तुम्ही मोठी संधी गमावता. दान म्हणजे फक्त पैसे नाही, अन्नदान. मंडळी, आता येतो सर्वात महत्त्वाचा आणि इंटरेस्ट भाग. राशीनुसार आपला कोणता धोका आहे लक्ष देऊ नये का, कारण तुमची राशी यात असू शकते. मेष राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवावं. या दिवशी घेतलेले चुकीचे निर्णय नुकसान देऊ शकतात. उपाय, शांत राहा, कोणताही मोठा निर्णय टाळा. वृषभ रास, पैशाबाबत सावध राहा, अनावश्यक खर्च टाळा. उपाय, लक्ष्मी पूजन करा, थोडं दान करा. मिथुन, गोंधळ आणि चुकीची माहिती तुमचं नुकसान करू शकते. कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका. उपाय, शांतपणे विचार करून निर्णय घ्या. कर्क राशी, भावनिक निर्णय टाळा, नात्यामध्ये गैरसमज होऊ शकतो. उपाय, संयम ठेवा, वाद टाळा. सिंह, अहंकार मोठं नुकसान करू शकतो. मीच बरोबर का, हट्ट सोडा. उपाय, नम्रता ठेवा, मोठ्याचा आशीर्वाद द्या. अतिविचार त्रास देऊ शकतो. लहान गोष्टीवर जास्त लक्ष देऊ नका. ध्यान करा, मन शांत ठेवा. तूळ रास, निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो. दुसऱ्यांच्या बोलण्यावर जास्त अवलंबून राहू नका. उपाय, स्वतःवर विश्वास ठेवा. वृश्चिक, राग आणि सूड भावना नुकसान देऊ शकतात. जुने वाद पुन्हा उकरू नका. उपाय, माफ करा आणि पुढे चला. उतावळेपणा, घाईत घेतलेला निर्णय चुकीचे ठरू शकतात. उपाय, प्रत्येक गोष्ट विचार करून करा. कामाचा ताण वाढू शकतो. मकर रास, स्वतःला जास्त त्रास देऊ नका. उपाय, थोडा आराम द्या, संतुलित ठेवा. कुंभ, लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका, कोणी फसवू शकतं. सावध राहा, गुपित शेअर करू नका. मीन, भावनांमध्ये पाहून जाणं नुकसान देऊ शकतं. वास्तव लक्षात ठेवा. उपाय, ध्यान करा, सकारात्मक राहा. मित्रांनो, ही माहिती साधी वाटेल पण खूप प्रभावी आहे. जर तुम्ही त्या तुमच्या राशीनुसार सावध राहिलात तर मोठं संकट टळू शकतं. आता पुढे आपण पाहणार आहोत असे शक्तिशाली उपाय जे तुमचं नशीब अक्षय करू शकतात.
हा भाग चुकू नका, कारण इथे खरी ताकद आहे. मंडळी, आतापर्यंत आपण पाहिलं आहे की कोणत्या चुका टाळायच्या आणि कोणत्या राशींनी सावध राहायचं. पण आता सर्वात महत्त्वाचा भाग उपाय, कारण योग्य वेळी योग्य उपाय केले तर मोठ्यात मोठं संकटही टाळता येतं. लक्ष्मीपूजन योग्य पद्धतीने करा. सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, पांढरा किंवा पिवळा रंग उत्तम. घरातील देवघर स्वच्छ करा, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करा. दीप लावताना तुमचा दिवा लावा, 2 वाती वापरा. 11 वेळा मंत्र म्हणा, ओम श्री महालक्ष्मी नमः. हा उपाय केल्याने लक्ष्मीची कृपा वाढते. उपाय 2 पान 1 लवंग. उपाय खूप शक्तिशाली आहे. हा उपाय कमी लोकांना माहीत आहे. 1 ताजं पान घ्या, पिवळं घ्या. तुळस, त्यावर 1 लवंग ठेवा. आता हे देवासमोर ठेवून प्रार्थना करा, माझ्या घरात सुख समृद्धी वाढू दे. संध्याकाळी ते पान वाहत्या पाण्यात सोडा. अडथळे दूर करा आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते. उपाय 3 तांदूळ हळद. उपाय थोडे तांदूळ घ्या, त्यात थोडी हळद मिसळा. हे मिश्रण लक्ष्मीसमोर ठेवा आणि नंतर ते आपल्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. यामुळे आर्थिक स्थिरता येते. संध्याकाळी दीप, व्हेरी इम्पॉर्टंट. संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात मुख्य दरवाजासमोर दिवा लावा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मी येते. उपाय ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल, खरंच याचा परिणाम होतो का? म्हणून आता तुम्हाला एक खरी कथा सांगणार आहे, जी तुमचा विश्वास अजून मजबूत करेल. एक सामान्य कुटुंबाची गोष्ट. एक छोट्या गावात एक कुटुंब राहत होतं. घरात मेहनत खूप, पण पैसे टिकत नव्हते. कितीही कमाई केली तरी कर्ज वाढत होतं. आजारपणात येत होतं. घरात नेहमी तणाव होता. एक दिवस त्या घरातील व्यक्तीला कोणीतरी सांगितलं, अक्षय तृतीय दिवशी योग्य उपाय करा. सुरुवातीला त्यांना विश्वास नव्हता, पण त्यांनी तरीही प्रयत्न केला. त्यांनी काय केलं? सकाळी लवकर उठून घर स्वच्छ केलं, लक्ष्मीपूजन केलं, तांदूळ हळद उपाय केला आणि सर्वात महत्त्वाचं अन्नदान केलं. आणि मग काय झालं? पुढच्या काही दिवसातच घरातील वातावरण बदलायला लागलं. अनपेक्षित पैसे मिळायला लागले आणि सगळ्यात महत्त्वाचं, मन शांत झालं. हळूहळू त्याचं आयुष्य सुधरून गेलं. मंडळी, ही जादू नाही, ही श्रद्धा, योग्य कृती याचा परिणाम आहे. एक चूक आणि त्याचा परिणाम. आता दुसरी गोष्ट ऐका. एक व्यक्ती होती, तिला अक्षय तृतीयेचं महत्त्व माहीत नव्हतं. पण त्या दिवशी तिने भांडण केलं आणि पूजा टाळली. तिला वाटलं काही होत नाही, पण पुढच्या काही दिवसात अचानक खर्च वाढले, कामात अडथळे आले, मानसिक तणाव वाढला. यातून काय समजलं? अक्षय तृतीयेचा हा साधा दिवस नाही. योग्य केलं तर फायदा, चूक केलं तर नुकसान. तुमच्या आसपास तुम्ही पाहिलं असेल का? काही लोक अचानक प्रगती करतात आणि काही लोक सतत अडचणीत असतात. त्यामागं फक्त नशीब नसतं, तर योग्य वेळेला घेतलेले निर्णय असतात. म्हणून मित्रांनो, यावेळी अक्षय तृतीय येते तर फक्त बघू नका, स्वतःवर करून बघा, कारण अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे. तर मंडळी, आता शेवटचा पण खूपच महत्त्वाचा भाग आहे. हे छोटे छोटे टिप्स जर तुम्ही पाळले तर तुमच्या उपायाचा परिणाम अनेक पट वाढू शकतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळची वेळ सर्वात शुभ मानली जाते. सूर्योदयानंतर लवकर पूजा करा. खूप उशिरा करू नका, कारण योग्य वेळेत केलेली पूजा जास्त प्रभावी ठरते. योग्य रंगाचे कपडे. या दिवशी पिवळा, पांढरा किंवा हलका गुलाबी रंग घाला. हे रंग सकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि लक्ष्मीला प्रिय मानले जातात. पूजा करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा. यामुळे ऊर्जा प्रभाव योग्य राहतो आणि परिणाम जास्त मिळतो. दिवा कधी विझवू देऊ नका. एक महत्त्वाची गोष्ट, पूजा करताना लावलेला दिवा अजून विझू देऊ नका. तो पूर्ण वेळ जळत राहिला तर खूप शुभ मानलं जातं. तुम्ही जे उपाय करता ते सगळ्यांना सांगू नका. काही गोष्टी गुप्त ठेवल्या तर त्याचा प्रभाव जास्त पडतो. मनापासून सगळं महत्त्वाचं. हा उपाय किती मोठा आहे त्यापेक्षा तुम्ही किती श्रद्धेने करता हे महत्त्वाचं आहे. मन साफ ठेवा, विश्वास ठेवा आणि परिणाम आपोआप दिसेल. मंडळी, खूप लोक दुर्लक्ष करतात, पण खरा फरक इथेच पडतो. आता शेवटी एक छोटा पण खूप महत्त्वाचा संदेश तुमच्यासाठी. अक्षय तृतीय फक्त हा एक सण नाही, हे तुमचं नशीब बदलण्याची एक संधी आहे.
आज आपण पाहिलं कोणत्या चुका टाळायच्या, राशीनुसार कोणता सावधान राहायला पाहिजे, कोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा उपाय. आता निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्ही ही संधी वापरणार की दुर्लक्ष करणार. लक्षात ठेवा, छोट्या छोट्या गोष्टी मोठा बदल घडवतात. मनापासून उपाय करा, विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा. लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्की होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर आपल्या चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुम्हालाच असे धार्मिक व्हिडिओबद्दल माहिती दिली जाणार आहे, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आयुष्य सुख, शांती आणि समृद्धीने भरलेलं राहो. तर तुम्हाला हा अक्षय तृतीयेचा आणि एका राशीबद्दल कोणता धोका आहे, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला आणि ह्याचे उपाय तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला नक्की ह्याचा फायदा होईल. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.